मानदेश माझा सबस्क्राईब करा आणि अपडेट रहा. दिशा अकॅडमी बाचणी इथं होणार व्हॉलीबॉलचं उन्हाळी प्रशिक्षण शिबिर. दिशा अकॅडमी बाचणी तालुका कागल जिल्हा कोल्हापूर यांच्या वतीनं दिनांक 20 एप्रिल ते 5 मे 2026 अखेर पासिंग व्हॉलीबॉलचं प्रशिक्षण शिबिर आयोजित केलं. महाराष्ट्र राज्यातील वयवर्ष 10 ते 19 या वयोगटातील गुणवंत मुलं मुली खेळाडूंसाठी उन्हाळी प्रशिक्षण शिबिर आयोजित करण्यात येत असल्याची माहिती दिशा अकॅडमीचे सचिव आंतरराष्ट्रीय व्हॉलीबॉल प्रशिक्षक श्री अजित पाटील यांनी दिली आहे. दिशा अकॅडमी बाचणी यांच्या माध्यमातून महाराष्ट्राला व देशाला राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय व्हॉलीबॉल खेळाडू घडवण्याचं काम श्री अजित पाटील हे सातत्यानं करत आलेत. श्री अजित पाटील सर यांनी राष्ट्रीय आंतरराष्ट्रीय व्हॉलीबॉल संघाचे प्रशिक्षक म्हणून देश विदेशात उत्कृष्ट कामगिरी केली. त्यांचा अनेक वर्षाचा व्हॉलीबॉल खेळाविषयीचा अनुभव व खेळाडूंना प्रोत्साहन व पाठिंबा देण्याचं काम पाटील सर करतात. खेळामधील अत्याधुनिक तंत्रज्ञान व प्रशिक्षण देण्याची पद्धत यामुळे खेळाडूंना त्यांचा स्पर्धेमध्ये खूप उपयोग होतो. या प्रशिक्षण शिबिरामध्ये खेळाडूंना शारीरिक व्यायामाबरोबरच मानसिक आणि आधुनिक तंत्रज्ञानाचा उपयोग कसा करावा याचं प्रशिक्षण सुद्धा या ठिकाणी दिलं जातं. या प्रशिक्षण शिबिरासाठी सुसज्ज मैदानं, निवासाची व भोजनाची अतिउत्कृष्ट सोय दिशा अकॅडमी या ठिकाणी उपलब्ध आहे. दरवर्षी या ठिकाणी व्हॉलीबॉल खेळाच्या स्पर्धेबरोबरच प्रशिक्षण शिबिरांचं आयोजन केलं जातं. व्हॉलीबॉल खेळाच्या माध्यमातून महाराष्ट्राला व देशाला अनेक नामवंत खेळाडू आज अधिकारी म्हणून राज्यात व देशात मोठ्या पदावर कार्यरत आहेत. खेळाडूंचं भविष्य घडवण्याचं काम हे या प्रशिक्षण शिबिरातून नक्कीच होणार आहे. हे प्रशिक्षण शिबिर कशा पद्धतीने होणार आहे याविषयी श्री अजित पाटील सर काय म्हणालेत पाहूया. नमस्कार. मी अजित पाटील, इंटरनॅशनल व्हॉलीबॉल कोच, सेक्रेटरी दिशा अकॅडमी बाचणी. गेली 40 वर्षे व्हॉलीबॉल खेळाच्या माध्यमातून खेळाडूंच्या वरती संस्कार करण्याचा प्रयत्न करत आहे आणि मला आनंद आहे की या माध्यमातून व्हॉलीबॉल खेळाच्या माध्यमातून अनेक खेळाडू घडले, त्यांचे करिअर घडले आहे आणि ती मुलं ती माझी खेळाडू आज त्यांच्या कुटुंबामध्ये, त्यांच्या संसारामध्ये, त्यांच्या जीवनामध्ये रमले आहेत. हे खेळाडू घडवण्यासाठी आज गेली अनेक वर्षे माझा सातत्याने प्रयत्न आहे. ते 2 प्रकारचे प्रयत्न आहेत. एक उन्हाळी प्रशिक्षण शिबिर आणि नित्य नियमाने व्हॉलीबॉल प्रशिक्षण शिबिर. ते माझ्या पाठीमागे आपण मुलं बघताय की नियमित सरावासाठी येत असतात. आणि अभिमानाची गोष्ट म्हणजे मी प्रत्येकाला सांगू इच्छितो की आपण खेळ आणि अभ्यास याचा जर खरोखर समन्वय साधला तर निश्चितपणे चांगले खेळाडू घडतात. पण दुर्दैवाने अनेक पालकांचा असा गैरसमज आहे की खेळाकडे लक्ष दिल्यामुळे अभ्यासाकडे दुर्लक्ष होतं. पण तसं काही होत नाही, हे मी सिद्ध केलेलं आहे. आणि आता इथं जी खेळणारी मुलं आहेत यापैकी काही मुलं ही आता 12वीच्या परीक्षा दिलेल्या आहेत आणि काही 10वीची परीक्षा देत आहेत. उद्या त्यांचा पेपर आहे ते आज सराव करत आहेत. एक लक्षात घ्या, पण कोणत्याही गोष्टीमध्ये सातत्य असेल तर त्याचा आपल्याला त्रास होत नाही, ही थोडक्यात माहिती. पण व्हॉलीबॉल तर यासाठी मी नियमितपणे आपल्याला वर्षभर प्रशिक्षण शिबिर घेता यावं म्हणून दिशा अकॅडमीची स्थापना केली. तेच हे आपलं एक हॉस्टेल आहे, त्याच्या बाजूला शाळा आहे की ज्या ठिकाणी आपल्याला 1ली ते 12वी पर्यंत शिक्षणाची सुविधा आम्ही निर्माण केलेली आहे. वसतिगृहाची सुविधा निर्माण केली आहे, सकस आहाराची सुविधा निर्माण केलेली आहे. आणि जे या ठिकाणी येऊ शकत नाहीत पण त्यांच्यासाठी उन्हाळ्याच्या सुट्टीमध्ये 15 ते 20 दिवसाचे प्रशिक्षण शिबिर आम्ही आयोजित करत असतो. या शिबिरामध्ये उदयोन्मुख खेळाडू आणि जे खेळाडू व्हॉलीबॉल थोडा शिकतायत किंवा शिकलेले आहेत अशा खेळाडूंसाठी प्रशिक्षण आम्ही देतो. जे उदयोन्मुख खेळाडू आहेत म्हणजे 10 ते 12 वर्ष 13 वर्षापर्यंतचे, यांना व्हॉलीबॉल खेळाची आवड निर्माण करण्या दृष्टिकोनातून विविध व्यायाम प्रकाराच्या माध्यमातून व्हॉलीबॉल शिकवतो. मूलभूत कौशल्यांची माहिती देतो, मूलभूत हालचालींची माहिती देतो आणि त्यामध्ये त्यांना तरबेज करण्याचा प्रयत्न आमचा होत असतो. आणि जे खेळाडू थोडाफार व्हॉलीबॉल खेळतायत म्हणजे ज्यांना सर्व्हिस करता येते, अंडरआर्म पास घेता येतो, स्मॅश थोडाफार मारता येतो किंवा त्याच्या स्टेप्स टाकता येतात, अशांच्या खेळामध्ये सुधारणा करण्यासाठी आवश्यक असणाऱ्या सुधारणा करण्याचा प्रयत्न माझ्या पद्धतीने मी करतो. आनंदाची गोष्ट म्हणजे माझ्या सोबतीला राष्ट्रीय खेळाडू आणि राष्ट्रीय प्रशिक्षक नारायण कोकरे, रमेश बामणे हे असतात. आशिफ मुल्ला आंतरराष्ट्रीय खेळाडू, सिनियर नॅशनल खेळाडू असे खेळाडू असतात. आणि आनंदाची गोष्ट म्हणजे याच मैदानावरती तयार झालेले अनेक खेळाडू हे राष्ट्रीय स्पर्धेत खेळले आहेत. आता सध्या आपल्या सोबत संकेत पाटील नुकताच मागच्या वर्षी या वर्षी राष्ट्रीय सिनियर वरिष्ठ गटामध्ये महाराष्ट्राकडून राष्ट्रीय स्पर्धेत खेळून आलेला आहे. आंतर विद्यापीठ स्पर्धेमध्ये अनेक वेळा खेळलेला आहे आणि महाराष्ट्रातील एक उत्कृष्ट स्मॅशर म्हणून आज नावाजलेला आहे.
असे अनेक खेळाडू आम्ही घडवत असतो. तर मला अपेक्षा आहे की याच पद्धतीने आपलेही खेळाडू घडावेत आणि आपणही घडावे अशा अपेक्षा आपण ठेवून जर आपल्या या प्रशिक्षण शिबिरामध्ये सहभागी झालात तर निश्चितपणे आपल्याला तंत्रशुद्ध प्रशिक्षण देण्यास आम्हाला आनंद वाटेल. सर्वांचं या ठिकाणी स्वागत आहे. धन्यवाद. श्री अजित पाटील सर यांनी आयोजित केलेल्या या उन्हाळी व्हॉलीबॉल प्रशिक्षण शिबिराचा महाराष्ट्रातील खेळाडूंनी फायदा करून घ्यावा, जेणेकरून आपल्या खेळाचा विकास होईल. मानदेश माझासाठी संपादक लिंगराज साखरे, दहिवडी.